पुष्पी परत आली ती एक बरं झालं. रागाच्या भरात नाही तसं बोललो आपण तिला. होय, पण तू पण कधी न चिडणार हा? आजकाल तिशी असं का वागायला लागलास रं? अगं ती करतीच तसं म्हटल्यावर माझा बी ताबा सुटतो. अरे पण पुष्पीचा स्वभाव कसा आहे ते ठाव आहे ना आपल्याला. मग पोरा अशा वेळी आपण थोडी माघार घ्यायची असते र. अगं पण बोलायला काही लिमिट असतं का नाही? किती बोलावं एखाद्याला? आता ती शीतल बिचारी जेडीच्या नवऱ्याकडे आपल्यासाठीच गेली होती का नाही? आता तो नवरा अडगाय, त्याला ती काय करणार? एवढ्यावरनं पुष्पी किती बोलली शीतलला. अरे पाहुण्याचा फोन आल्यामुळं राग राग झाला असेल तिचा. त्याला तरी अक्कल आहे का? त्याला 7 जन्मात एवढी चांगली पोरगी भेटली असती का? जाऊ दे बाबा, आता आपण जेडील त्या माणसाकडे पाठवायची नाही. उद्या काय केलं तर काय करतोस? माझं तर डोकंच चाला ना. एक लचाण निस्तरच तोवर दुसरं उभं राहतंय. परमेश्वरच्या कृपेनं सगळं ठीक होते बाबा. समाधान. नाना या की. नाना बसा की. या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बसा. नाना पायाला काय झाले हो? हा ती रानात चढ लागला. सगळं ठीक आहे ना? वय आजा पाणी आण जा की. हा नको नको. मी शीतलला न्यायला आलोय. नाना, हे बघा, गावातून तुम्हाला काहीतरी चुकीचं कळलं असेल, पण आता सगळं व्यवस्थित आहे. होय, थोडे गैरसमज झाले होते, त्याच्यातून वादावादी पण झाली, पण आता काय बी गैरसमज नाहीत बघा. होय, आलंय ती माझ्या कानावर. पण असं काय घडलं म्हणून मी तिला न्यायला नाही आलेलो. मग जे लग्नानंतर 5 दिवसांनी लेकीला माहेर न्यायचं असतं ना, तसं न्यायला आलोय. खरं तर सकाळीच येणार होतो न्यायला, पण जरा कामात अडकलो ना, म्हणून. आणि हे इथं आल्यावरच माझ्या कानावर आलं. तुम्ही तसं काय समजू नका. अगं बाई नाना, तुम्ही कवा आला? आत्ता चालू. आवाज ऐकला ना मी तुमचा, म्हणून लगेच आले. अहो, जयडीला आमच्या बरं नाही म्हणून जरा बसली होती तिच्याजवळ. बर. काय विशेष म्हणलं? काय नाही, शीतलला घरी न्यायला आलोय. अगं बाई, आलीच की. 100 वर्ष आयुष्य लेकीला. सुखी राहा. काय म्हणलात नाना? काय नाही, शीतलला घरी न्यायला आलोय. का? हे बघा नाना, आमच्या शीतलला कुठे सुद्धा न्यायची नाही. आता ती ह्याच घरात राहणार. लग्नानंतर 5 दिवसांनी माहेरी पाठवतात ना, म्हणून न्यायला आलो. असं होय. भया, माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. हा, तसं असेल तर मग ठीक आहे. हा, तसं बी मी माझ्या पोरीला कुठं सुद्धा सोडणार नाही. अव, किती गुणाची पोर आहे तुमची. रागाच्या भरात मी चुकले, पण तिनं समजून घेतलं मला. एवढी समज कुठं आली हो पोरीच्यात, आणि ते बी एवढ्या लहान वयात. आजकाल अशा मुली कुठं असतात हो, इतक्या समजूतदार. तुमचा संस्कार आहे ती नाना. तुम्ही तिचं एवढं कौतुक करताय हे ऐकून लय बरं वाटलं. अव, कौतुक करण्यासारखीच पोर आहे ती. होय. शीतल, जा बाळा, तुझा आवर जा. अहो पण अगं, माहेरला जायला मिळतंय ते तुझं नशीब समज. आमच्या नशिबात ते बी नाही. जा, 4 दिवस माहेरला राहून ये जा, आणि अजून 4 गोष्टी शिकून ये. जा जा, बॅग भर जा. अजिंक्य, तुम्ही बी जावा, बॅग भरायला मदत करा. हा, नाना, आता तुम्ही बी असं कारण पुढे केलंय की आम्हाला बी काय बोलता येईना बघा.
घेऊन जावा शीतलला 2 दिवस, पण परत पाठवा लवकर. काय आहे, आज आता 5-7 दिवसात जाईल. परत त्या दोघांना एकमेकांना येळ द्यायला मिळाला नाही असं नको व्हायला. होय. शिकले हा बोला की भाऊजी. काय झालं? काय नाही. सामान सगळं नीट घे. हम्म. हा तुम्ही काय बोललात का? शीतल, ए शीतल, अगं किती वेळ नानांना वाट बघायला लावशील? अहो शीतल कुठे? येते. अगं बाई आलीच की. काय ग, किती वेळ बॅग भरायला? आणि हे काय, एवढीच बॅग वे? अगं 3-4 दिवस माहेरात राहायची आहे. नाही, घेतलेत पुरेसे कपडे. बरं, नीट जा आणि पोचल्यावर अजिंक्यांना फोन करून सांग. नाही म्हणजे काळजी वाटते म्हणून म्हणलं. येते. अगं असू दे. मामा येते. असं दे. जीजी शीतल लवकर ये हा. अगं आम्हाला करमायचं नाही तुझ्याशिवाय. हम्म. जयडी कुठे आहे? अगं ती झोपली. डोकं दुखतंय ना तिचं, म्हणून गोळे घेऊन झोपली. तू ये जाऊन लवकर. हम्म. येतो येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चला येतो.